नमस्कार. आज आपण 2 रेसिपी बघणार आहोत. अगदी हेल्थ केअर अशा हेल्दी फूड रेसिपी आपण बघत आहोत आणि आपण माधवबाग या हेल्थ केअर संस्थेचे किंवा आपण एक क्लिनिकचे आपण डाएट फूड आणलेलं आहे आणि त्याच्या काही रेसिपीज मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. त्यातल्याच काही आज आपण 2 रेसिपी बघणार आहोत. तर त्यामध्ये हार्ट केअरसाठी एक वेगळं पॅकेज येतं, फूड पॅकेज येतं, जे 1 महिन्यासाठी असतं आणि डायबिटीजसाठी वेगळं पॅकेज असतं. तर हे हेल्थ केअर हार्ट केअरसाठी आहे. तर इथे मी त्यातलं नाश्त्यासाठीचं एक पॅक घेतलेलं आहे. राजम्याचं डोसा प्रीमिक्स आहे. तर ते पीठ घेतले आणि त्यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या मिक्स करायच्या आहेत. तर इथे मी टोमॅटो घेतलेला आहे, तसंच कांदा, गाजर, मुळा, आपल्याला ज्या काही भाज्या म्हणजे आवडतात त्या यामध्ये टाकायच्या. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं सर्व मिश्रण आणि तवा गरम करायला ठेवायचा. यामध्ये सोडा वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. अगदी कमी तेलावरती हे डोसे बनवायचे आहेत. पण माझा पोळीचा म्हणजे तवा आहे, त्यामुळे मला थोडंफार त्याला तेल लावावं लागेल. तुमच्याकडे जर नॉनस्टिक पॅन असेल तर त्यावरती हे डोसे तुम्ही बनवू शकतात. तर इथे आता आपण मिश्रण मिक्स बनवलेलं आहे. तवा पण गरम केला, त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि यामध्ये 2 असे डोसे तयार होतात. त्यामध्ये आपण भाज्या मिक्स करतो म्हणून त्यामुळे त्याचं प्रमाण थोडंसं वाढतं, म्हणजे त्याची क्वांटिटी वाढते, म्हणून थोडेसे हे मोठे डोसे होतात. पण आपण हे उत्तप्यासारखे करायचे आहेत आणि तुम्ही जर कुठल्याच भाज्या मिक्स नाही टाकल्या तर असे पातळ डोसे छान तयार होतात. तर हे राजम्याचं पीठ आहे, त्यामुळे त्यामध्ये थोडासा तुम्हाला वाटलंच तर अगदी चमचाभर रवा तुम्ही टाकू शकतात किंवा नाही टाकलं, स्किप केलं तरी चालेल. तर छान असं दोन्ही बाजूने आपण डोसे किंवा हे उत्तप्पे तयार करून घ्यायचे आणि पालकाची चटणी बनवून घ्यायची. आता आपण दुसरी रेसिपी बघूया. तर यामध्ये आपण इडली पात्रामध्ये मुठिया बनवत आहोत. यामध्ये 3 प्रकारचे पॅकेज मिळतात. एक मुठिया मिक्स मिळतं, एक डोसा मिक्स मिळतं आणि एक ढोकळा मिक्स असतं. तर ढोकळा हा सोयाचा असतो. मुठियामध्ये गव्हाचा जाड रवा, तसंच बाकी आवश्यक ते त्यामध्ये धान्य कडधान्य असतं आणि डोस्यामध्ये राजम्याचं असतं. तर आता आपण मुठियाचं बघतोय. तर मुठियामध्ये सुद्धा आपल्या आवडीनुसार भाज्या मिक्स करू शकतात. तर माझ्याकडे इथे मुळ्याची पानं होती, छान हिरवीगार ताजी पानं होती. तर मुळ्याची पानंसुद्धा ते खाल्ली गेली पाहिजेत म्हणून यामध्ये मुळ्याची पानं धुवून घेतली आहेत आणि व्यवस्थित निवडली आहेत आणि बारीक चिरून घ्यायची. तसंच पत्ताकोबी घेतलेला आहे, शिमला मिरची, गाजर, फुलकोबी, मटारचे दाणे, तुम्ही कोणत्याही भाज्या तुमच्या आवडीनुसार यामध्ये मिक्स करू शकतात. आता आपण भाज्या जे काही आहेत त्या काही किसून घेऊ शकतो आणि चिरून घेऊ शकतो. तुम्ही आता इथे भाज्या प्रिपेअर केलेल्या आहेत आणि थोडंसं अद्रक किसून घ्यायचं आहे, आले किसून घ्यायचं आहे, म्हणजे चव छान येते. तुम्ही यामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची ठेचूनसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात. आता एका भांड्यामध्ये आपण अशा पद्धतीने हे मुठिया मिक्स म्हणून येतं. तर एक पर्टिक्युलर त्याचं प्रमाण असतं, तेवढ्या प्रमाणात एक पाऊच असतं, तेवढं पूर्ण पाऊच घेतलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि ज्या काही आपण प्रिपेअर करून ठेवलेल्या भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत त्या भाज्या यामध्ये मिक्स करायच्या. आपल्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकतात. यामध्ये कोथिंबीर तसंच पुदिन्याची पानंसुद्धा मी बारीक चिरून टाकलेली आहेत. सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं. एक 5 मिनिटासाठी रेस्ट द्यायची, म्हणजे जेणेकरून यामध्ये गव्हाचा कोंडा आहे तो व्यवस्थित भिजला जातो आणि छान व्यवस्थित शिजतं. तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिश्रण. तोपर्यंत आपण एका साईडला इडलीचं भांडं पात्र गरम करायला ठेवलेलंच आहे. त्यामध्ये इडलीची जी जाळी आहे ती उलट्या साईडने मी ठेवलेली आहे, कारण की माझ्याकडे जी डिश आहे आपण ज्यामध्ये मुठिया वापरणार आहोत त्या मुठिया एका प्लेटमध्ये मी वाफवणार आहे. तर ती प्लेट बसवण्यासाठी मी इडलीची जाळी उलटी ठेवली, त्यावरती ती प्लेट मी ठेवणार आहे. तर मी त्या एका प्लेटला तेल लावून घेणार आहे. हलकंसं तेल लावायचं आणि ते आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण यामध्ये पसरवायचं. तर मी सुरुवातीला इथे याचे मुटके बनवत होती, पण मुटके बनवण्यापेक्षा मला असं वाटलं की ते आपण व्यवस्थित एकसारखं थापून घ्यावं, म्हणून मी इथे नंतर ते पसरवून घेतलेलं आहे मिश्रण. तर तुम्ही मुटकेसुद्धा वळू शकतात किंवा ते थापूनसुद्धा घेऊ शकतात मिश्रण.
तर मी याला साधारण 10 ते 12 मिनटं छान वाफवून घ्यायचं. मीडियम गॅसवरती वाफवून घ्यायचं. एक 10 ते 12 मिनटानंतर एक 5 मिनटं रेस्ट तशीच द्यायची. 5 मिनटं भांडं तसंच ठेवायचं किंवा थाळी बाजूला काढून ठेवायची, थंड होऊ द्यायची. त्या वाफेमध्ये सुद्धा ते व्यवस्थित शिजून येतं. तर बघा मी असं जुगाड केलेला आहे. एक इडलीचं पात्र उलटं करून ठेवलं, त्यावर ही थाळी ठेवलेली आहे. तर आता झाकण ठेवायचं, त्यावर थोडंसं वजन ठेवायचं म्हणजे वाफ जाणार नाही. एक 10 ते 12 मिनटं छान वाफवून घेणार आहे. त्यानंतर आपलं मुठियाचं मिश्रण म्हणजे एक मुठियाचं पदार्थ तयार होणार आहे. तर आपण आता एक 10 ते 12 मिनटं आपण वाट बघूया. तर बघा 10 ते 12 मिनटं झालेले आहेत. तर छान वाफून आलेलं आहे. एक सुरी आपण त्यामध्ये टोचून बघायची. व्यवस्थित क्लीन निघालं की समजायचं आपलं व्यवस्थित मिश्रण शिजून आलेलं आहे. थाळी बाजूला काढून ठेवायची. 5 मिनटासाठी त्याला रेस्ट द्यायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यावर फोडणी देऊ शकता, पण हे डाएटचं आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण यामध्ये आपण कमी वापरतो म्हणून मी वरून फोडणी त्याला दिलेली नाही आहे. तुम्ही मिश्रणामध्येच थोडंसं जिरं, ओवा असं तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. तर आता आपल्याला आवडीनुसार त्यामध्ये काप करून घ्यायचे आहेत आणि हिरव्या चटणीबरोबर सर्व करायचे. तर हिरवी चटणी जेणेकरून त्यांनी शेंगदाणे वगैरे असं काही वापरलेलं नाही सांगितलं आहे, खोबरं आणि शेंगदाणे नाही सांगितले आहेत. म्हणून मग मी काय केलं, पालक, कोथिंबीर आणि पुदिना, लसूण, अद्रक आणि थोडंसं पुदिना त्यामध्ये टाकून, मिरची टाकून, व्यवस्थित थोडं पाणी टाकून आपण त्याची चटणी बनवलेली आहे. तर बघा हे मोठी आम्ही चिरून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण भाज्या किसून घेतलेल्या, त्यामुळे त्याचे तुकडे करताना असे थोडे वाकडे तिकडे तुकडे होतात. अशा पद्धतीने आज आपण 2 रेसिपी डाएटच्या रेसिपी बनवलेल्या आहेत.